मित्रांनो, आपण ऐकत होतात सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवसे हिच्यासोबत. आता वेळ झाली आहे मुलाखतीकडे वळण्याची. ऐकूयात उद्योग कसा करावा या विषयावर बिझनेस मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि स्टार्टअप मेंटर व स्किल ट्रेनर भूषण सहस्त्रबुद्धे यांची आपली मैत्रीण देविका चौधरी हिने घेतलेली मुलाखत. हाय, हॅलो आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण देविका स्वागत करते आजच्या करिअर मंत्र या मालेत. मित्रांनो, आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसायाचे योग्य नियोजन, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकास हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. कोणताही व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, त्याला योग्य दिशा देण्यासाठी बिझनेस मॅनेजमेंट कन्सल्टंट यांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच व्यक्तीच्या कौशल्यांचा विकास करून त्याला यशाच्या मार्गावर नेण्याचे काम स्किल ट्रेनर करत असतात. पण व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे नेमके काय? एक यशस्वी सल्लागार व्यवसायाला कशी मदत करतो? कौशल्य प्रशिक्षणाचे महत्त्व काय आहे? करिअर घडवण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात. मित्रांनो, काळजी करू नका. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत एक अनुभवी बिझनेस मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि स्किल ट्रेनर भूषण सहस्त्रबुद्धे. चला तर मग त्यांच्याशी संवाद साधून व्यवसाय व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि करिअरच्या संधींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम सर, नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम स्वतःची आणि आपल्या कार्यक्षेत्राची थोडक्यात ओळख करून द्याल. नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही मला आकाशवाणीला आमंत्रित केलं. मी माझी ओळख करून देतो. मी भूषण विजय सहस्त्रबुद्धे, नागपूरला ॲज अ बिझनेस मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि एक स्किल ट्रेनर म्हणून काम करतो. मागच्या 25 वर्षांचा मला एक क्षेत्रातला अनुभव आहे. 12 वर्ष नोकरी आणि 13 ते 14 वर्ष ॲज अ कन्सल्टंट म्हणून मी काम करतो आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या येणारे वेगवेगळे अनुभव आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. सर, बिझनेस एंटरप्रेनरशिप आणि फ्रीलान्सिंग यामध्ये नेमका काय फरक आहे? नेमका फरक म्हणजे हा फक्त माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो की फ्रीलान्सर, बिझनेस आणि एंटरप्रेनरशिप यांना एकत्र करतो. बरोबर. ऍक्च्युली हा बिझनेस माइंडसेट जो आहे तो जर ठेवला तर तिन्ही गोष्टी वेगळ्या पाहायला मिळतात. आपण जर साध्या शब्दात म्हटलं की बिझनेस म्हणजे नॉर्मली ट्रेडिशनल पद्धतीने केला गेलेला व्यवसाय. त्याला कुठल्याही टेक्नॉलॉजीची नॉर्मली जोड नसते. पारंपरिक पद्धतीने चालू असलेला व्यवसाय हा कंटिन्यू करत असतो आणि एकामागून पाहिलेले यांनी बघितलंय त्यांनी व्यवसाय केलाय म्हणजे बिझनेस. आणि त्याला खूप मोठं असं आव्हान घेण्याची शक्ती नसते, ताकद नसते. तो बिझनेस असतो. एंटरप्रेनरशिप म्हणजे काय तर इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि मोठे आव्हान पेलायची ताकद असलेली व्यक्ती म्हणजे तर एंटरप्रेनर. त्याला एक विजन असतं आणि तो एंटरप्रेनर जो असतो तो सोसायटीचा म्हणजे समाजाच्या समस्यांना निवारण करण्याचं काम करतो. त्यातनंच बिझनेसच्या संधी शोधतो. म्हणजे बिझनेस आणि सोशल प्रॉब्लेम्स हा इक्वली सॉल्व्ह करतो. याच्यातनंच तो एम्प्लॉयमेंट जनरेशन पण करतो. त्यामुळे बिझनेस आणि एंटरप्रेनरशिपमध्ये फरक आहे. आता आपण म्हणू फ्रीलान्सर हा एकटा व्यक्ती असतो. म्हणजे स्वतः स्किल आत्मसात करतो आणि स्वतःच मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता करता एकटा झगडत असतो. याच्याकडे कुठलाही एम्प्लॉई नसतो. हा स्वतःच मेहनत करतो. अच्छा सर, जसं आपण आता बघत आहोत की तरुण वर्गाला स्टार्टअप करायचं असतं, काहीतरी एक स्वतःचं इनोव्हेशन करायचं असतं, स्वतःचं काहीतरी एक ब्रँड उभं करायचं असतं. तसं स्टार्टअप म्हणजे नेमकं काय आणि प्रत्येक नवीन व्यवसायाला स्टार्टअप म्हणता येईल का? तुमचा प्रश्न बरोबर आहे. नेमका तरुण वर्ग स्टार्टअप म्हणजे काहीतरी वेगळं, दिव्य असा प्रयत्न करतो समजण्याचा. धारणा चुकीची नाही आहे. स्टार्टअप हा आत्ताच काही 10 वर्षात आलेला जन्माला आला शब्द. पण आपण पारंपरिक पद्धतीने बघू की प्रत्येक व्यक्तीने जो व्यवसाय सुरू केलेला आहे आपण त्याला स्टार्टअपच म्हणतो. पण स्टार्टअप हा एक इकोसिस्टम आहे. इकोसिस्टम म्हणजे काय? एखादा काम करण्याकरता त्याला सपोर्टिव्ह असलेल्या वेगवेगळे गोष्टी. आता स्टार्टअप हा जो आहे हा टेक्निकल वर्ड झाला, बरोबर. आता या स्टार्टअप करता किती लोक कामाला लागतात? म्हणजे स्टार्टअप हा इकोसिस्टम पूर्ण करण्याकरता किती लोक त्याच्या मागे असतात. म्हणजे काय असतं, नवीन स्टार्टअपमध्ये दूरदर्शी प्रेरणा त्याच्यामध्ये असते. तर सरकारी अनुदान मिळतं, इन्क्युबेटर्स त्याच्यामध्ये असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक संस्था त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात. मग सेवा देणारे बरेचसे लोक त्याच्यासोबत असतात,
ठीक आहे. तर हे सगळं मिळून एक स्टार्टअप इकोसिस्टम होतं. प्रत्येक हा बिझनेस स्टार्टअपच असतो. फक्त बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. अनेक तरुण वर्गाला उद्योग सुरू करू इच्छितात, पण त्यांना नेहमी अशी एक भीती आणि संभ्रमण असते. ही मानसिकता कशी बदलता येईल? नेहमी आपण काय करतो की एखाद्या व्यक्तीला बिझनेस सुरू करायचा आहे, तो बरोबर. डिमोरलाइज पहिल्यांदा होतो. ऍक्च्युली त्यांनी प्रॉपरली मार्केटची स्टडी केलेलीच नसते. म्हणजे तो ऍक्सिडेंटल बिझनेसमॅन असतो, आयदर तो एंटरप्रेनर असतो, कारण की त्याच्या काही स्टेप्स असतात. ठीक आहे. आता बऱ्याचदा आपण बघतो की लोक बिझनेस का करायला येतात, तर अमुक अमुक व्यक्तींनी लगेच बिझनेस केला तर मोठी गाडी घेतली, लगेच बिझनेस केला तर वर्षभरात बंगला बांधला, बरोबर. काहीतरी मिथ असतं आणि त्याला पाहून आपण बिझनेसमध्ये होतो. तर ही जी आपण मानसिकता ही तोडावी लागेल. म्हणजे बिझनेस म्हणजे कमी वेळात जास्त पैसा. बरोबर. आता याच्याकरता काय करावं? सगळ्यात पहिले युवक आणि युवतींनी ज्यांना बिझनेसमध्ये यायचं आहे त्यांनी स्वॉट अनालिसिस करावं. ठीक आहे. स्वॉट म्हणजे काय? नॉर्मली की स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट्स. म्हणजे आपल्यामध्ये जे गुण चांगले आहेत, ज्या थ्रेट्स आहेत, विकनेस आहेत, ते ओळखा आणि त्याला घेऊन तुम्ही बिझनेसमध्ये या. म्हणजे जी भीती असते ती भीती निघते. आता मी लोकांना नॉर्मली सल्ला देतो, जे माझ्याकडे येतात त्यांना हे म्हणतो की बाबा लगेचच नोकरी सोडून बिझनेसमध्ये येऊ नका. कारण काय होतं, तुम्ही तुमची चाललेली नोकरी ती सोडता आणि बिझनेसमध्ये आल्यावर लगेचच तुम्हाला प्रॉफिटहून पैसा खूप मिळेल असं नाही आहे. तर पॅरलली तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करा, बिझनेस तुमचा जो आहे एक प्लॅनिंग करा, नोकरी सुरू ठेवा. नोकरीसोबत तुम्ही 1 तास 2 तास रोज प्रयत्न करा की मी याच्याकरता काय करू शकतो, प्लॅनिंग करा, छोटा व्यवसाय करा, 5,000 10,000 व्यवसाय सुरू करा. हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. मग एक वेळ असे असते की तुम्हाला वाटतं अरे मला सॅलरीच्या बरोबरीने मला आता प्रॉफिट व्हायला लागला, मी पैसे कमवते, कॉन्फिडन्स. मग तो जो कॉन्फिडन्स येतो ना, मग त्याच्यानंतर तुम्ही नोकरी सोडायला हवी. सर, बिझनेस सुरू करण्या अगोदर आयडिया निवडता कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे आणि काय गोष्टी तपासायला पाहिजेत? सगळ्यात पहिले तर बिझनेसची आयडिया किंवा सर्व्हिसेस हा सगळ्यात मोठा पार्ट येतो. आता आयडिया म्हणजे काय की सर्व्हिस असू शकते किंवा एक प्रोडक्ट असू शकतो. त्या प्रोडक्टवर म्हणजे तुमचं कंट्रोल, म्हणजे तुम्ही कसं बघताय, त्याला काय बघताय. तर याच्याकरता काय करायला, तुम्हाला मार्केटमधली डिमांड, मार्केटमध्ये ते प्रोडक्ट अस्तित्वात आहे का. बरोबर. आता आपण एखादा मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोडक्ट जर घेतला, त्याला कसं बनवायचं आणि त्या प्रोडक्ट करता ऑलरेडी कॉम्पिटिटर आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आता मला जर तो उद्या प्रोडक्ट बनवायचा असेल तर सगळ्यात पहिले त्याची कच्चा मालाची अवेलेबिलिटी आहे का, तो पुरेशा प्रमाणामध्ये अवेलेबल आहे का, त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग पण अवेलेबल लगेच होईल का. ठीक आहे. आणि मी बनवल्यानंतर विकायचं कोणाला, त्याच्याकरता मार्केट कसं आहे, कॉम्पिटिटिव्ह आहे का. ठीक आहे. की मी लगेचच माझं मार्केटमध्ये प्रोडक्ट आल्यावर तो लगेचच विकला असं आहे का. ठीक आहे. मग याच्यावर मग काय काम करू, याच्या व्यतिरिक्त जे लोक याच्यामध्ये मदत करतील ते स्किल मॅनपॉवर आपल्याकडे आहे का तसा, कारण ज्या क्षेत्रामध्ये आपण बनवतोय. मशीन्स त्या प्रकारे आपल्याजवळ अवेलेबल आहेत का ते बघावं लागेल. मग जिथे हा व्यवसाय सुरू करणार आहोत तर ती मार्केटची जो आपण म्हणतो डिस्टन्स, जागा, ती मुबलक आहे का त्याच्याकरता, की आपण नागपूर सिटीमध्ये ते करणार आहे आणि आपण बुट्टीबोरीला किंवा त्याच्या पलीकडे अमरावतीमध्ये याचं मॅन्युफॅक्चरिंग करतोय. तर काय होतं, मी ट्रान्सपोर्टेशन जास्त पडतं. तर या छोट्या छोट्या ऍस्पेक्ट्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात. पॅकेजिंगवर काम करावं लागतं, डिझायनिंग कसं असेल, अट्रॅक्टिव्ह असेल, कारण की जगामध्ये रोज काहीतरी लोकांना नवीन हवं असतं. म्हणजे लोक कंटाळतात लवकर, लोकांचं पेशन्स लेवल खूप कमी आहे. त्या पद्धतीने आपल्या प्रोडक्टला इम्प्रुव्हमेंट हे रेग्युलर करता आलं पाहिजे. तर याच्याकडे सुद्धा लक्ष असावं लागतं. नेहमी एक अपडेट त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट, लोकांना नवीन काहीतरी बघायला आवडतं. बरोबर. आता याच्यामध्ये की माझंच मी केलेलं सगळ्यात चांगलं असेल हे जर आपण म्हणून जेव्हा बसतो ना, तेव्हा आपलं प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस कधीच चांगली नसते. कारण आपण जो आज विचार करतोय तो ऑलरेडी तो विचार कोणीतरी दुसरीकडे ऑलरेडी केलेला असेल. आपण युनिक नाही आहोत. बरोबर. आपल्यासारखे कितीतरी लोक आहेत. त्यामुळे आपण जे सुरू केलं असं कुठली तरी सर्व्हिस, प्रोडक्ट हे ऑलरेडी कोणीतरी बनवत आहे. मग जो पहिले बनवेल तो राजा, जो चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये आलेल तो राजा. मग त्याला कशा पद्धतीने आपण आणू, प्रेझेंटेशन कसं येईल याला महत्व आहे. तर ह्या बेसिक तयारी तुम्ही प्रोडक्ट निवडताना करायला हवं. आणि त्यानुसार मार्केटिंग पण अगदी चांगली असायला पाहिजे. बिलकुल. मार्केटिंग, कारण की प्रोडक्ट बनवणं सोपं आहे, विकणं सगळ्यात कठीण आहे. एक्झॅक्टली. मार्केट रिसर्च उद्योगाच्या यशात किती महत्वाची भूमिका बजावते? आपण आताच डिस्कस केलं की प्रोडक्ट बनवणं खूप सोपं आहे, विकणं कठीण आहे. त्यामुळे ज्याला विकता येतं तो किंग आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्यात आधी की मार्केट, आपण रिसर्च काय म्हणतो की मी मुलांना म्हणतो किंवा जे माझ्याकडे येतात बिझनेस करतात त्यांना म्हणतो की तुम्ही काहीच करू नका, फक्त रोज मार्केटमध्ये फिरा. गाडी घ्यायची, मार्केट फिरायचं, सर्व्हे करायचा, डोळे कान उघडे ठेवायचे, काहीतरी नवीन दिसतं नोटिंग करायची. मार्केट रिसर्च तोच आहे. नवीन काहीतरी दिसतं, त्याच्यानंतर काय होतं की आपण मार्केटमध्ये गेल्यावर आपण ज्या प्रोडक्ट करता वाटतं त्या प्रोडक्टचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्यांची स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे हे बघा, ती नोटिंग करा, त्याच्यावर काम करा. प्राइसिंगवर काम करावं लागतं. आपण ज्या प्राइसमध्ये प्रोडक्ट आणतो आहे
ती ओव्हर प्राइसिंग आहे का? बरोबर. म्हणजे आपण 10 रुपयाला वस्तू विकतोय पण तीच प्रोडक्ट मार्केटमध्ये 5 रुपयाला विकताय. कोण घेणार आहे आपल्याकडे? नाही घेणार. नाही घेणार. तर तुम्हाला प्राइसिंगवर काम करावं लागतं, कस्टमरच्या मानसिकतेवर काम करावं लागतं. म्हणजे सिमिलर टाईप ऑफ प्रोडक्ट जर ऑलरेडी कोणी बनवत आहे तर तो का त्याला विकतो आहे, त्याच्याकडनं लोक का घेतात आहे, त्या प्रोडक्टकडनं एक्सपेक्टेशन काय आहेत, मग त्या पद्धतीचं जर आपण त्याच्यापेक्षा अजून इम्प्रूव्हमेंट आणून जर माझं प्रोडक्ट जर बनलं तर त्याच्यापेक्षा चांगले कस्टमर माझ्याकडे येतील. बरोबर. करेक्ट. त्यामुळे प्रोडक्टवर इम्प्रूव्हमेंट तुम्हाला आणावं लागेल. आणि टेक्निकल अभ्यास म्हणजे रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल हा खूप टेक्निकल पार्ट असतो. आपण काय करतो की एखादा छोटा बिझनेस करतो रॉ मटेरियलवर वर्कच करत नाही. मग त्याचं स्टँडर्ड, क्वालिटी ही काय असायला पाहिजे, आणि हा सगळ्यात मोठा गेम चेंजर असतो. म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये असलेलं रॉ मटेरियल जर लो क्वालिटीचं असेल, काही दिवस लोक घेतील पण त्यांना कळेल की हा प्रोडक्ट चांगलं नाही आहे, काही दिवसांनी खराब होतं, हो. तर घेणार नाही. तर तुम्हाला प्रोडक्टच्या रॉ मटेरियलवर सुद्धा काम करावं लागतं. त्यामुळे मार्केट रिसर्च हा पार्ट खूप मोठा आहे आणि हा तेवढाच गेम चेंजर असतो. आणि त्यानुसार स्वतः एक्सपिरियन्स करूनच करेक्ट. गोष्टी माहिती पडतील. कुठलंही प्रोडक्ट बिना मार्केट रिसर्च आणि सर्वेच्या मार्केटमध्ये यायलाच नको. बरोबर. सर, महाराष्ट्रातील तरुणांसाठी सध्या कोणत्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध आहेत? आता आपण बघितलं की आपण एक नागपूरचं एक उदाहरण घेऊ. हो. ठीक आहे. आपल्या नागपूरमध्ये किंवा कुठल्याही DIC मध्ये गेलात तर तिथे सगळी इथंभूत माहिती मिळते की कुठल्या प्रकारच्या बिझनेसेस करता कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता आपण एक 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट ही संकल्पना आहे, हो. ही फूड प्रोसेसिंग मिनिस्ट्री आहे त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जे प्रोडक्ट युनिक आहे, नागपूरमध्ये संत्र आहे, हो. ठीक आहे, वर्धेला हळद असेल, अमरावतीला अजून काही असेल, ठीक आहे, तर प्रत्येक गावातल्या एका प्रोडक्ट करता प्रोसेसिंगचे युनिट करता तिथे ते बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या. आता मी नॉर्मली लोकांना म्हणतो की जेव्हा बिझनेस कुठला निवडायचा किंवा कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर ट्रेडिशनल ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत पण काहीतरी वेगळं करावं. डिमांड काय आहे, कुठल्या पद्धतीत, म्हणजे मी एखादा बिझनेस निवडला तर त्याला किती डिमांड मिळेल, तर ती आत्ताच्या ट्रेंडवरून ठरवावं. म्हणजे यात काय येईल, ई कचरा म्हणतो आपण, ई वेस्ट ज्याला म्हणतो, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जिथे सोसायटीला इश्यूज आहेत, प्रॉब्लेम आहेत, तिथे सोसायटी त्रासली आहे की याचं काय करायचं पुढे. कचरा हा सगळ्यात मोठा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. मग कचऱ्यामधून जर आपण बिझनेस केला त्यात पैसा खूप आहे. नॉर्मली असं म्हणतात की ज्या कचरे असतात, कचऱ्याचं काम, कुठलंही खराब काम, त्याच्यामध्ये पैसा जास्त असतो. भंगारवाला बिझनेस आपण भंगार म्हणतो पण खूप बिझनेस चांगला आहे, त्याच्यामध्ये पैसा खूप आहे, लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि तोच व्यवसाय ई स्क्रॅपच्या नावाने समोर येतो. सर, उद्योग सुरू करताना लोन किंवा सबसिडीज शासनाच्या कोणत्या प्रमुख योजना, अनुदानाने आणि कर्ज सुविधा उपलब्ध आहेत? आपण बिझनेस सुरू करायचं म्हटलं की बऱ्याचदा स्वतःचं भांडवल लागतंच, पण बिझनेस सुरू करताना स्वतःचं भांडवल अपुरं पडतं कारण बिझनेस वाढवायचा असतो. अशा वेळेस शासनाने बऱ्याचशा आपल्याला सुविधा, सबसिडी म्हणू शकतो आपण त्याला, आणि लोन स्वरूपात दिले. आता मुख्य सांगायचं तर सगळ्यांना माहिती मुद्रा. आता मुद्रामध्ये शिशु, किशोर आणि तरुण या 3 प्रकारचे लोन मिळतात. याच्यासोबतच CGTMSE. आता हे जे आहेत दोन्ही प्रकार हे कोलॅटरल फ्री आहेत, म्हणजे याच्याकरता कुठलीही तारण ठेवायची गरज नाही, पण त्याच्याकरता काही क्रेडेन्शियल्स तुम्हाला बँकेकडे द्यावे लागतात. आता दुसरी काही मी सांगितलं की एक CMAGP आणि PMAGP ही स्कीम आहे. स्कीम म्हणजे काय की त्याच्यामध्ये तरुणांना सबसिडी मिळते. 15% ते 35% पर्यंतची सबसिडी शासनाने दिली आहे. CGTMSE ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेली आहे. PMAGP हा पार्ट केंद्रशासित आणि केंद्राचं दिलेली स्कीम आहे जी शासन CMAGPच्या स्वरूपात सुद्धा राबवते. आता याच्यामध्ये काही लोकांना सोशल कॅटेगरीनुसार बेनिफिट मिळतात. सोशल कॅटेगरीनुसार म्हटलं की SC, ST, ओपन कॅटेगरी या सगळ्यांना त्याच्यात बेनिफिट आहेत. मग आपण स्पेशली सांगायचं की या सगळ्या स्कीम सगळ्यांकरता आहे. पण अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास महामंडळ, अमृत या स्पेशली बॅकवर्ड म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जो आहे त्यांच्याकरता या स्कीम्स आहेत. म्हणजे इथे त्यांना इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं, म्हणजे इंटरेस्ट हे जे आहेत ते लोक पे बॅक करतात. याच्यातून यांच्या मार्फत रिकमेंडेशनच्या थ्रू बँकेला प्रोजेक्ट सुद्धा सबमिट करू शकतात, त्यातून तुम्हाला कर्ज सुद्धा मिळतं. महिला आणि मागासवर्गीय उद्योजकांकरता सुद्धा स्टँडअप इंडिया, म्हणजे याच्यामध्ये SC, ST आणि महिला उद्योजक याच्याकरता स्टँडअप इंडिया ही स्कीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लोन हे बऱ्याचदा कोलॅटरल फ्री सुद्धा मिळतं कारण ही प्रायोरिटी वाईज आहे. बरोबर. सर, सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल मार्केटिंग यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो? काही वर्षाआधी आपल्याजवळ टूल्सच नव्हते. बरोबर. मग आयदर आपण काय करायचो, पेपरमध्ये ऍड द्यायचो, बरोबर, टीव्हीवर खूप खर्चिक होतं, हो.
मग अशा वेळेस आपल्याला कुठेतरी आपण दुकान किंवा कुठल्या तरी मेळ्यामध्ये जाऊन त्याची पब्लिसिटी, मग अनाऊन्समेंट, आधी रिक्षे फिरायचे भोंगा घेऊन. हो हो. आता कन्सेप्ट नाही आहे. मग आता तो भोंगा झाला आपला व्हॉट्सअप. बरोबर, आपण व्हॉट्सअपला त्याचे ग्रुप्स बनवतो, ठीक आहे, सोशल मीडिया करतो. तर लोकांनी जास्तीत जास्त व्हॉट्सअपला चॅटबॉटचा ऑप्शन आहे, हो. ऑटोमेटेड आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने अमुक व्यक्तीला तुम्हाला जर एखादा मेसेज केला तर त्याची हिस्ट्री क्रिएट होते आणि व्हॉट्सअप स्वतः त्याला रिप्लाय द्यायला चालू करतो. त्याला काय हवं आहे, काय नको आहे, किती प्रमाणात हवं आहे, याच्या सगळा हिस्ट्री तो आपल्या एका सर्व्हरला पास ऑन करतो. सो दॅट तुम्हाला ती आलेली इन्क्वायरी प्रॉपर फिल्टर होऊन तुमच्या पर्टिक्युलर त्या माणसाकडे जाते ज्याला त्याचा निर्णय घ्यायचा आहे. तर तुमचं चॅटबॉटचा तुम्ही उपयोग करा. AI मधून तुमचे आता ऍड्स तयार करायचं. आता एखादं मी म्हटलं की कंटेंट मला सोशल मीडियावर टाकायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला त्यावेळेस एखाद्या स्क्रिप्ट रायटरची गरज पडते, कंटेंट रायटरची गरज पडायची. पण AI इतका सुंदर पद्धतीने तुम्हाला AIचा जर चांगला पद्धतीने वापर करायचा असेल, स्क्रिप्ट रायटिंगमध्ये AI खूप तुम्हाला काम करतो. बरोबर. सर, आपला व्यवसाय कसा करावा या पुस्तकामागची प्रेरणा काय होती आणि नवीन उद्योजकांना त्याचा कसा फायदा होईल? बऱ्याचदा मी असं बघितलंय की बऱ्याच जागी स्टार्टअप असं म्हणतो, टेक्निकल वर्ड आहे. हो. आता हे जे पुस्तक लिहिलंय उद्योग कसा करावा, हे त्या मुलांना दृष्टिकोनातून घेऊन ठरवलेलं आहे की जे मुलं मराठी भाषिक आहेत किंवा ज्या मुलांना इंग्लिश बऱ्याचदा भीती वाटते. हो. आता मी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जर माझं एखाद्या व्यक्तीचं आपण सेमिनार ठेवला, पूर्ण इंग्लिशमध्ये असेल, त्यातल्या त्यात मी गावातल्या काही मुलांना ते इन्व्हाइट केलं की बाबा तुमच्या कामाचं आहे, ते मुलं घाबरतात अक्षरशः, कारण तो पूर्ण प्रोग्राम इंग्लिशमध्ये असतो. बरोबर. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतात, पण त्या मुलांना कळत नाही, भीतीमुळे ते ऐकू शकत नाही आणि अर्ध्या प्रोग्राम सोडून ते मुलं जातात. बऱ्याचदा त्या टेक्निकल टर्म्स मुलांना कळू शकत नाही. मग अशा मुलांचं नुकसान का व्हावं? गावातल्या मुलांमध्ये सुद्धा कॅपॅसिटी चांगली असते, पोटेन्शियल आहे. मग अशा मुलांना जर साध्या सोप्या पद्धतीमध्ये जर आपण काही नॉलेज देऊ शकलो आणि त्याचा उपयोग करून जर स्वतःचा व्यवसाय उभा करू शकले तर याच्यापेक्षा अजून चांगलं काय. मग त्या मुलांना दृष्टिकोनातून ठेवून साध्या आणि सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये उद्योग कसा करावा हे आपण पुस्तक लिहिलं. आता याची संकल्पना अशी की मानसिकता, म्हणजे उद्योग आणि बिझनेस का करावा ही एक मानसिकता. म्हणजे आम्ही जेव्हा स्टार्टअप कन्सल्टेशन देतो तर 2 आस्पेक्ट चेक करतो, प्री स्टार्टअप आणि पोस्ट स्टार्टअप. प्री स्टार्टअप म्हणजे तुम्ही बिझनेस करावा की ना करू नये हा पहिला. केल्यानंतर मग काय करायचं हा नंतर पण. म्हणजे करायच्या आधी जे असतं ते प्री स्टार्टअप आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बिझनेस ठरवून येता, अमुक गोष्टी गृहीत धरून येता, ठीक आहे, तर त्या समजणं जरुरी आहे. तर या पुस्तकात नेमकं तेच दिलं आहे की मानसिकतेपासून तर ग्रोथ प्लॅनिंग कशी करायची साध्या सरळ. आता याचा एक तर एखादा जर नवीन नवखा मुलगा जर असेल, त्याला खूप इच्छा आहे आणि पोटेन्शियल आहे, त्याने जर ते पुस्तक बघितलं आणि त्याला फॉलो जर केलं तर नक्कीच त्याला चांगलं मार्गदर्शन. सर, आज आपण उद्योजकता, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, डिजिटल मार्केटिंग आणि तरुणांसाठी उपलब्ध संधी याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत. तसेच व्यवसाय कसा करावा या आपल्या पुस्तकाविषयीही मोलाचे मार्गदर्शन केलेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले मनापासून आभार. मित्रांनो, आजच्या मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच नवीन प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा संवाद आवडला असेल तर तो इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा. मित्रांनो, मी तुमची मैत्रीण देविका रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत आणि नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. मित्रांनो, आपण ऐकत होतात उद्योग कसा करावा या विषयावर बिझनेस मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि स्टार्टअप मेंटर व स्किल ट्रेनर भूषण सहस्त्रबुद्धे यांची देविका चौधरी हिने घेतलेली मुलाखत. पुन्हा भेटूया युववाणीच्या पुढील कार्यक्रमात. तुर्तास मी तुमची रेडिओ मैत्रीण तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.